कोटेकर साहेब, तुम्ही दाखले देऊ नका. तुमच्या चॅनलला 5-6 वर्ष झालेले आहेत. 35 वर्ष जे राजकारणामध्ये होते, रोडची किती सुधारणा झाली, किती हॉस्पिटल झाली. तुम्ही जा विधान भवनात बघा, आरटीआय मारा, कोणी किती प्रेझेंटी लावली इकडच्या आमदारांनी. नाव घ्यायला भीती वाटते. दुटप्पी भूमिका घेऊ नका. नाव घ्यायला भीती वाटते का? नहीं 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 नहीं, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं, और जीत कर हारने वाले वो क्या कहते हैं? जीत के हारने वाले को हारा हुआ ही कहते हैं. जितेंद्र ठाकूर यांनी असं सांगितलं की प्रशासकीय काळामध्ये घरपट्टी वाढवली गेलेली आहे, तेव्हा आमदार का नाही बोलले, असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. हे कोणाच्या काळात झालेलं आहे पहिले ते बघा ना तुम्ही. हॉस्पिटलच्या बाबतीत माजी आमदारांनी सांगितले का हॉस्पिटल अगोदर क्षितिज दादांना सांगितला होता, ते कोणाच्या बाबतीत सांगितला प्रशासनाला मग माहित नाही का? आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी त्याचं उत्तर बरोबर दिले. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे विरार पश्चिमेला. या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीचा मोर्चा वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालयात निघालेला आहे. सध्या वसई विरार शहरामध्ये जी काही खड्डामय परिस्थिती झालेली आहे, या खड्ड्यामध्ये पडून आता नागरिकांचा मृत्यू होतोय. या विरोधात भारतीय जनता पार्टी आता मैदानात उतरलेली आहे. माझ्यासोबत यावेळेला भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. जाणून घेऊया पुढची भूमिका नेमकी भारतीय जनता पार्टीची काय असणार आहे. काय भूमिका असणार आहे आता या मोर्चामध्ये तुमची? आमची भूमिका अशी आहे की खड्डे मुक्त, घरपट्टीची दरवाढ खूप झालेली आहे, पाणीपट्टीची दरवाढ झालेली आहे. ही कमी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. भारतीय जनता पार्टी आता रस्त्यात उतरली आहे आणि हे फक्त बोलते ना अभी तो या झाकी आहे, नाला सोपारा बाकी आहे. नाही, पण काल हितेंद्र ठाकूर यांनी असं सांगितलं की प्रशासकीय काळामध्ये घरपट्टी वाढवली गेलेली आहे, तेव्हा आमदार का नाही बोलले, असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. हे कोणाच्या काळात झालेलं आहे पहिले ते बघा ना तुम्ही. हॉस्पिटलच्या बाबतीत माजी आमदारांनी सांगितले का हॉस्पिटल अगोदर क्षितिज दादांना सांगितला होता, ते कोणाच्या बाबतीत सांगितला प्रशासनाला मग माहित नाही का? आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी त्याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे का हे जर एकट्याला माहिती असेल तर प्रशासन काय झोपेत होता का, असं आमचं म्हणणं आहे. जाणून घेऊया आपल्यासोबत यावेळेला भारतीय जनता पार्टीचे फायर ब्रँड नेते मनीष राऊतजी आहेत. मनीषजी, गेल्या 6 वर्षापासून प्रशासकीय राजवट होती, त्यामुळे कुठेतरी वसई विरारचे जे काही प्रश्न आहेत ते तसेच राहिलेले आहेत असं म्हणणं माजी आमदार हितेंद्र ठाकूरांचं आहे. काय उत्तर? ज्या वेळेला प्रशासकीय राजवट होती त्यावेळेला तुम्ही ओरडत होते प्रशासकीय राजवट आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्यात खड्डे आहे. आता काय प्रशासकीय राजवट आहे का? आता राजवट कोणाची आहे? रस्त्यामध्ये खड्डे आहे, गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, दहीकाला उत्सव आलाय, रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. आणि कोटेकर साहेब, तुम्ही दाखले देऊ नका. तुमच्या चॅनलला 5-6 वर्ष झालेले आहेत. 35 वर्ष जे राजकारणामध्ये होते, रोडची किती सुधारणा झाली, किती हॉस्पिटल झाली. तुम्ही जा विधान भवनात बघा, आरटीआय मारा, कोणी किती प्रेझेंटी लावली इकडच्या आमदारांनी, कुठली कामं घेत. ही उडान पुलं हे जे झालेलं आहे आमच्या आमदार राजन नाईक सरांनी केलेलं आहे. याच्या अगोदर काय पूल काय कोणाला आठवलं नव्हतं, हॉस्पिटल आठवलं नव्हतं. या सगळ्या गोष्टी सोडा. आता बदल झालेला आहे आणि बदल करणार, जनता बदल करणार आहे आणि त्यांची जागा त्यांना दाखवणार आहे. पाणीपट्टीची वाढ झालेली आहे, त्याच्यामुळे गरिबांची लूट होत आहे. वारंवार वीज जाणे, रस्त्यामध्ये खड्डे, बऱ्याचशा सामान्य नागरिकांच्या समस्या आहेत. त्याच्यासाठी आज हा मोर्चा आणि सामान्य जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरून सामान्य जनतेला आम्ही न्याय देणार आहोत. आता तुम्ही म्हणालात की विधानसभेमध्ये कोणत्या आमदाराची उपस्थिती नव्हती, नाव घेऊन बोला. इकडचे आमदार बघा ना, आरटीआय मारा, कोण किती उपस्थित होते आणि त्याप्रमाणे तुम्ही काढा ना, आरटीआय मारा ना. तुम्ही तर आरटीआय मारण्यामध्ये तुमच्या बघा सेटलमेंट पत्रकार आहेत, आरटीआय पत्रकार आहेत, हायवे पत्रकार आहेत, त्याचे बरेच पत्रकार आहेत. तुम्ही आरटीआय मारा. नाही, पण तुम्हाला जर तुम्ही आता हे जर सांगताय तर तुमच्याकडे पण ती माहिती असेल ना. अख्ख्या विरारला माहिती आहे कोण आमदार होते, 35 वर्ष कोणाची राजवट होती आणि आता वेळ काळ बदललेला आहे. आमच्या राजन नाईक सरांनी हे सगळं हाती घेतलेलं आहे आणि जनता सुखमय करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन भारतीय जनता पार्टी करून जनतेच्या हितासाठी, सामान्यांच्या हितासाठी, सर्व जाती धर्माच्या जनतेला न्याय मिळण्यासाठी आजच्या या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. पण तुम्ही नाव नाही घेतलं तर कसं कळणार की कोणत्या आमदाराची उपस्थिती होती की नव्हती? ज्याची उपस्थिती नव्हती त्यांना कळणार आहे. नाव घेण्याची काही गरज नाही आम्हाला. नाव घ्यायला भीती वाटते. दुटप्पी भूमिका घेऊ नका. नाव घ्यायला भीती वाटते का? नहीं 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 नहीं, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं, और जीत कर हारने वाले वो क्या कहते हैं? जीत के हारने वाले को हारा हुआ ही कहते हैं. आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे जे फायर ब्रँड नेते आहेत मनीष राऊत, त्यांचं असं म्हणणं आहे की जे माजी आमदार होते त्यांची किती उपस्थिती विधानसभेत होती हे आरटीआय मारून काढा. आता ते नेमकं कोणाला टोळा देत होते त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. मात्र आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळाच या ठिकाणावरून वसई विरार शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा धडक मोर्चा आलेला आपल्याला दिसेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.